हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य पत्की आहे आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण या व्हिडिओमध्ये बघूया प्रिव्ह्यू भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, जी उद्या मॅच होणार आहे. आता या मॅचला अजून काय म्हणतात त्याला की एक एलिमेंट ॲड झाला आहे. सरप्रायझिंगली तर हा चुकीचा शब्द आहे. अफगाणिस्तान आता एक खूप मोठी टीम झाली आहे वर्ल्ड क्रिकेटमध्ये. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला 21 धावांनी नमवलं आणि जेणेकरून ग्रुप एमध्ये जे सेमीफायनल क्वालिफिकेशन सिनारिओ आहे, आता ऑलमोस्ट इंडिया 99% क्वालिफाय होऊनच गेलं आहे. बट बांगलादेश, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियासाठी अजून पण चान्स आहे. खूप क्रिकेट एक्सपर्ट्सला वाटत होतं की जरी अफगाणिस्तान चांगली टीम आहे तरी ऑस्ट्रेलिया त्यांना नमवून देईल, पण असं काही झालं नाही. गुलबुद्दीन नैबनी 4 बळी घेतले आणि अफगाणिस्तानला त्यांच्या इतिहासातली सगळ्यात फेमस विक्ट्री अर्जित करून दिली. आता खूप इंटरेस्टिंग आहे इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया ही मॅच. आता ऑन पेपर माझ्या मते 60% इंडिया, 40% ऑस्ट्रेलिया आहे. सगळ्यात पहिले आपण टीम इंडियाचं ॲनालिसिस करूया. टॉप ऑर्डर आहे विराट कोहली आणि रोहित शर्मा, या दोघांना खूप चांगलं प्रदर्शन करायची आता नितांत आवश्यकता आहे. कारण ही मॅच झाली की आपण सेमीफायनल खेळणार आहे आणि ती खूप महत्त्वाची गेम असते. मी दरवेळेला म्हणत असतो व्हिडिओजमध्ये की इंडियाचा वर्ल्ड कप कायम सेमीफायनलमध्ये सुरू होतो. समजा आपण सेमीफायनल जिंकलो तर फायनलमध्ये जातो ICC टॉर्नामेंट्समध्ये, आणि अनफॉर्च्युनेटली 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आपण काही जिंकत नाही. सो कालच्या मॅचमध्ये विराट कोहलीनी खूप चांगला त्याला फॉर्म गवसला होता. तो आय थिंक सो चुकीचा शॉट खेळून आऊट झाला तंझीमच्या बॉलिंगवर, पण त्याचे चांगलं दिसत होतं. रोहित शर्मा पण ॲक्च्युली शॉट्स चांगले खेळतोय, पण ज्यावेळेला तो मोठा पुल शॉट किंवा हुक शॉट मारायला जातो त्यावेळेला तो मिसटाईम करून जातो. त्याच्या बॉडीचं पोझिशन जे असतं ते बरोबर अलाइनमेंटमध्ये राहत नाही आणि बॉल मिसटाईम होऊन तो आऊट होऊन जातो. सो त्याला थोड्याशा या टेक्निकल ॲस्पेक्टवर काम करायची गरज आहे. त्याच्यानंतर हार्दिक पांड्या लोअर डाऊन दी ऑर्डर, त्याला मस्त फॉर्म गवसला आहे. बांगलादेश विरुद्ध काल त्यांनी नाबाद 50 धावांची खेळी केली. भारताला अपेक्षा असेल की तो त्याचा हाच फॉर्म कंटिन्यू करो. शिवम दुबेने पण बांगलादेश विरुद्ध 34 धावा केल्या, 3 षटकार लगावले. सो लोअर ऑर्डर एकदम चांगली आहे. अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा ज्यावेळेला गरज आहे त्यावेळेला खाली फटकेबाजी करू शकतात. रिषभ पंत नंबर 3वर आत्तापर्यंत खूप उत्कृष्ट त्यांनी फलंदाजी केली आहे. थोडीशी कन्सिस्टन्सीची अपेक्षा आहे. सूर्यकुमार यादवनी पण खूप चांगला खेळ खेळला आहे. आता टीम इंडियाचे बॉलिंग्समध्ये सगळे बेसिस कवर आहे. कुलदीप यादव मस्त बॉलिंग करतोय. अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा कंटेनिंग जॉब चांगलं करतोय. जसप्रीत बुमराह केव्हा पण येतो आणि विकेट घेऊन जातो. अर्शदीप सिंग पण डेथ ओव्हर्स आणि पॉवर प्लेमध्ये इक्वली एफिशियंट आहे. सो टीम इंडिया थोडंसं जास्त मजबूत पक्ष मला असं आत्ता वाटतोय. आपण आता ऑस्ट्रेलियाचं ॲनालिसिस करूया. ऑस्ट्रेलियाची ओपनिंग पेअर खूप खतरनाक आहे. दोन्ही लेफ्टीज आहे, ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर. ट्रॅव्हिस हेडनी तर पूर्ण भारताला रडवलं होतं वर्ल्ड कप फायनलमध्ये. आपल्याला त्याला विसरून कसं चालेल. त्याचा फॉर्म थोडासा ब्लो हॉट ब्लो कोल्ड होतोय, पण त्याचा दिवस असतो तो सिंगल हँडेडली मॅच जिंकवून देतो. डेव्हिड वॉर्नर पण खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आता तो टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांनी रिटायरमेंट घेतली आहे. ODI क्रिकेट पण तो खेळत नाही. सो त्याचं सोल फोकस फक्त T20 क्रिकेट आहे. खूप उत्कृष्ट त्यांनी फलंदाजी केली होती बांगलादेश विरुद्ध. अनफॉर्च्युनेटली त्याला अफगाणिस्तान विरुद्ध काही जलवा दाखवता आला नाही. बट डेव्हिड वॉर्नरचा जो एक्सपिरियन्स आहे IPLमध्ये एवढ्या वर्षाचा खेळायचा, तो या मॅचमध्ये 4ला येऊ शकतो. त्याच्यानंतर मिचेल मार्शचा पहिल्या बॉलपासूनच धुलाई करायला सुरुवात करून देतो आणि काय म्हणतात त्याला, तो एक खूप डेंजरस प्लेअर असू शकतो. लोअर डाऊन दी ऑर्डर मार्कस स्टॉयनिस पण चांगली फटकेबाजी करतो ऑस्ट्रेलियासाठी. बॉलिंग ऑस्ट्रेलियाची समजा जर म्हणायला गेली तर ॲडम झॅम्पा आहे, वन ऑफ द मोस्ट अंडररेटेड आणि वर्ल्ड क्लास लेग स्पिनर आहे त्यांच्याकडे. त्याच्यानंतर पॅट कमिन्स तर आहेच. जॉश हेझलवूडनी पण कंटेनिंग जॉब चांगला करतो. डेथ ओव्हर्समध्ये त्याची बॉलिंग खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह झाली आहे. पॅट कमिन्स मिडल ओव्हर्समध्ये येऊन बॉलिंग करतो, तो कटर्स टाकतो. पिचचा त्याला चांगला उपयोग करता येतो. डेथ ओव्हर्समध्ये पण त्याने एक बांगलादेश विरुद्ध हॅट्रिक घेतली होती. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू हिम ॲज वेल. तसं डेथ ओव्हर्समध्ये पण IPLमध्ये जो बॉलर खेळतो आणि डेथ ओव्हर्समध्ये पहिले मार खातो आणि नंतर इम्प्रूव्ह होतो. सो पॅट कमिन्सचं पण तसंच झालं आहे. त्याच्या स्किल्स मिडल ओव्हर्समध्ये तर तो चांगलं टाकतो, पण डेथ ओव्हर्समध्ये पण जॉश हेझलवूड सारख्या स्किल्स त्याच्या नेक्स्ट लेवलला गेलेला आहे. जॉश हेझलवूडनी पण चेन्नई सुपर किंग्ससाठी मागच्या सीझनमध्ये खेळलं होतं आणि त्याचा परिणाम सगळ्यांना तुम्हाला बघायला मिळतोच की काय असतो. IPL इज द बेस्ट T20 लीग इन द वर्ल्ड आणि जे प्लेयर्स IPLमध्ये चांगलं प्रदर्शन करतात, मी थोडंसं टॉपिकमधनं डिव्हिएट करतोय, ते उत्कृष्ट खेळाडू बनतात. सो आय थिंक सो, जसं की मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं, 60-40 टुवर्ड्स इंडिया. जी टीम पहिले बॅटिंग
टॉस जिंकेल माझ्या मते. आता ट्रेंड आत्तापर्यंत बॅटिंगचा चालू आहे, बट माझ्या मते त्यांनी फिल्डिंग चूज करायला पाहिजे, जेणेकरून पिच पहिले कसं म्हणजे बिहेव करतं ते ॲसेस करता येईल आणि नंतर अकॉर्डिंगली टार्गेट आपल्याला चेस करता येईल. समजा जर इंडियाची पहिले बॉलिंग आली आणि आपण ऑस्ट्रेलियाला 160-170च्या खाली जरी रिस्ट्रिक्ट केलं तरी आपल्या बॅटिंगमध्ये तेवढी फायर पॉवर आहे की आपण तो टार्गेट इझिली चेस करू शकू. सो माझं तर असं मत आहे की विन द टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट कोणत्या पण टीमला, बट आता कॅप्टन प्रत्यक्षित काय करेल ते त्यांच्यावरच असेल. सो तुम्हाला माझा हा प्रिव्ह्यू कसा वाटला हे जरूर न चुकता खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या नोटिफिकेशनसाठी. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून दिलं आणि अफगाणिस्ताननी समजा बांगलादेशला हरवलं तर इंडिया तर क्वालिफाय करूनच देईल. अफगाणिस्तान पण त्यांच्या इतिहासात पहिल्यांदा कोणत्या पण ICC टोर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये क्वालिफाय करणार आहे. समजा जर ऑस्ट्रेलियाने भारताला हरवलं तर अफगाणिस्ताननी बांगलादेशला एक मार्जिन ठेवून हरवावं लागेल आणि समजा जर बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवलं तर बांगलादेश काय म्हणतात त्याला की जे परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे ऑस्ट्रेलियाला पण भारताला हरवावं लागेल, जेणेकरून ऑस्ट्रेलिया आणि भारत सेमीफायनलमध्ये क्वालिफाय करेल. सो असा सिनारिओ आहे की 3 टीम्स 2 पॉईंट ईचवर पोहोचू शकतात आणि रन रेटच फायनल असणार आहे. सो तुम्हाला माझे प्रिव्ह्यू कसं वाटलं हे जरूर सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन एव्हरीवन, बाय.